तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या दिवसाची सुरुवात माझी खूप फास्टने झाली, त्यामुळे मी व्हिडिओ अजिबात शूट केला नाही. कारण मला ना आज लवकर जायचं होतं. त्याचप्रमाणे आज गुरुवार आहे, उपवास असल्यामुळे हेअर वॉश पण करायचं होतं. तर इतका टाइम भेटला नाहीये. पुन्हा भेटू आपण डायरेक्ट संध्याकाळी इव्हिनिंगला. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय. रोजच्या प्रमाणे मॉर्निंग वॉक करून मी जाते चालत आणि हीच ती बस आहे जिथून मी स्टॉपवर येते, बस पकडते आणि इथूनच परत चालत हॉस्पिटलला जाते. आता आर्यनची व्हॅन कधी येते याचीच वाट बघते. आज मी आले तर आर्यन अजून आलेला नाही आहे. घरी आले, मस्तपैकी दिवाबत्ती झाली आणि आत्ता वाजलेले आहे 7:10 झाले. आज माझा उपवास आहे, तर आज मी ना डाळ भात लावून घेतला कुकरमध्ये. आता पटकन जेवण बनवायला घेतले, कारण सांगते पुढे काय करायचं ते. स्टे ट्यून. तर आता पीठ पण इथे भिजवून ठेवलंय मी, म्हणजे चपात्या अशा छान मऊ मऊ येतील. तर मला कालचा जो व्हिडिओ आहे, कारण मला इतकं लेट झालं ना रात्री यायला, 12:30 तर वाजले आम्हाला घरी यायला. त्यानंतर मग मी झोपून घेतलं आणि सकाळी माझी लवकरची शिफ्ट होती, तर मग सगळं आवरून जायचं होतं. त्यामुळे मी सकाळी म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करायला मला टाइमच नाही भेटला. तर आता मला एडिटिंग करून तुमच्यापर्यंत कसं तरी पोहोचवायचं आहे. कारण का आपण एखादी गोष्ट करतो ना, ती मनापासून आपल्या मनावर घ्यायची आहे, म्हणजे मनापासून आपण ती केली पाहिजे. जसं की आता मी जॉबला कसं जाते त्याप्रमाणे, आणि जसं युट्यूबवर सुद्धा आपण कन्सिस्टन्सी ठेवतोय, इन्स्टावरती कन्सिस्टन्सी ठेवतोय, तर आपण ना सांगून केलं पाहिजे की मी आज सुट्टी घेते, मी आज ब्लॉग नाही टाकणार, किंवा आपण पोस्ट टाकतो की आज ब्लॉग येणार नाही. तसं तर मी तर काही पोस्ट टाकली नाहीये, मला तर वेळच भेटला नाही. पण खरं सांगायचं म्हणजे पोस्ट टाकायला हवी की आज ब्लॉग येणार नाही असं. जसं आपण जॉबला जातो, सुट्टी घ्यायची असेल, हाफ डे घ्यायचा असेल, तर आपण सांगतो की नाही, आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते त्याप्रमाणे. मला तरी असं वाटतं. तुमचं काय मत आहे यावरती? लग्नाला जायचं आहे आणि आयब्रो पण वाढलेला आहे, तर म्हटलं चला आयब्रो करून घेऊया, बाकी काही केलं नाही. या जेवायला सगळेजण मस्त असं भात आणि डाळ खातीये. डाळीची रेसिपी नक्की देणार, कारण डाळ आहे ना मस्त अशी मिस्टरांनी बनवली बरं का. हे बघा, आणि एवढी छान डाळ झाली ना, एकदम हॉटेल सारखी झाली. बनवलेलं कोणी खाल्लं? ओ, कशी बनवली तुम्ही? रेसिपी देणार का नंतर? हो हो, देणार ना? छान, एकच नंबर. थँक्यू बरं का. वेलकम. आता वाजले 11:15 आणि हे बघा 11:15 झालेले आहेत. आता ना बॅग पॅक करते इकडं, कारण जायचंय पूजाच्या लग्नासाठी, त्याचीच तयारी चालू आहे. आणि उद्या माझी मॉर्निंग शिफ्ट पण आहे, तर आणि व्हिडिओ पण मला शेअर करायचा आहे. चला बॅग पॅक करते, तुम्हाला दाखवते जरा पसारा आमचा. तर माझ्याकडं ना आद्याचे कपडे सिलेक्ट करायचं काम आहे. तिचे कपडे घ्यायचे मला, परत माझे कपडे मी इथे घेतलेले आहे, लग्नामध्ये जे जे कपडे घालणार ते सगळं. आणि अजून आता साड्या वगैरे, साड्यांची चॉईस किती सगळं असतं ना, सगळं घ्यावं लागतं. बांगड्यांचं मी इथं काय केलं, असं सेट बांधूनच घेतला. याच्यामध्ये ग्रीन बांगड्या ज्या आहे त्या पूजा बोलली काय घेऊन येऊ नका, तिथे घेणार आहेत ते. आणि हा आहे माझा मेकअपचा खजिना सगळा, तर हा पण घेतलाय सोबत. बघूया आता यातलं काय काय यूज होतं. याच्यामध्ये तर माझं प्रायमर गेलं संपून, आणि खरं सांगू हे ना घेऊन मला काही उपयोगच झाला नाही. हे प्लिम ग्रीमचं काय उपयोग नाही याचा. एवढं जास्त रोज ग्लो वगैरे काय वाटत नाही मला याचा, तरी पण हे घेते सोबत. आणि हा मेकअप फिक्सर. त्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला हे कानातले बघताना किती सुंदर आहे ना, तर हा नेकलेस आहे ना, मला फक्त 200 रुपयाला मिळाला. खूप सुंदर भेटला हा नेकलेस मला, बघू शकता तुम्ही. खूपच छान मिळाला ॲक्च्युली. 200मध्ये काहीच येत नाही, क्वालिटी वगैरे ना खूप मस्त मिळाली. बघू आता कुठल्या साडीवर मॅच होतो का. आणि सगळी ज्वेलरी मी ना या बॉक्समध्ये भरून घेतली, मंगळसूत्र वगैरे जे मला हवं आहे ते. नथ पण याच्यामध्ये घेतलेली आहे, कारण कुठं मिस व्हायला नको ना परत. बाकीचं सगळं टिकली वगैरे. आणि अजून काय राहिलं तर स्किन केअर प्रोडक्ट राहिले, ते आता उद्या सकाळी मी टाकून घेईल याच्यामध्ये. माझे कपडे अगोदर साईडला काढून घेतले, त्यानंतर आद्याचे घेतले. तर आद्याचा हा ड्रेस ना, हा टॉप खूप क्यूट वाटत होता. खूप वेळा घातला तिला तसं तर, पण येल्लो आहे म्हणून म्हटलं चला हळदीला होईल. आणि कपडे तर खूपच महाग असतात, प्रत्येक फंक्शनला घ्यायचे. परत मुलांची हाईट वगैरे वाढत असते, रिकामे पैसे वेस्ट होतात. आणि हा एक फ्रॉक घेतला, म्हटलं कॉटनचा आहे, तर तिला पण असं हलकं फुलकंच आवडतं. टी शर्ट वगैरे जास्त आवडतात. आणि थोडे तिचे नॅपकिन, टोपी वगैरे घेतली, जर हवा असेल तिकडे पावसामुळे तर. आणि अशा प्रकारे माझी बॅगमध्ये आता साड्या वगैरे ठेवून घेते आहे. जरी म्हटलं एकच बॅगमध्ये सगळं भरूया, तरी पण ना बॅगेत जागाच उरत नाही.
काय माहिती कसं काय. आणि एवढ्या साड्यांची हे असते ना, साड्या वगैरे सगळं तर लागतंच आपल्याला. ज्वेलरी बॉक्स, स्किन केअर प्रोडक्ट अजून टाकायचे मला. आणि तरीसुद्धा माझी बॅग इथे ना भरून गेली पूर्ण. कारण तिचे पण कपडे आहे ना, रेग्युलर यूजसाठी पण लहान मुलांचे कपडे कसे एक्स्ट्राच असायला पाहिजे. बॉक्समध्ये असं घेतलं ना तर सगळं कसं मिळतं आपल्याला लगेच. मेकअप प्रोडक्ट वगैरे सगळं मी असं वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवलं, ज्वेलरी पण. आणि हा आद्याचा फ्रॉक आहे, बघू आता तिला होतो की नाही हा. मला किती घाम आलाय बघा, फॅन फास्ट चालू आहे तरी पण. बॅग झाली भरून, सामान काही मावत नाही आहे अजून तर. खूप पॅकिंग राहिली बाकी. गावाला जायचं म्हटलं की मस्त आपलं ओरिजिनल मंगळसूत्र, नाहीतर इकडे असल्यावर चालतं कसं पण, हो ना. रोज जॉबला जायला म्हणजे भीती वाटते ना मंगळसूत्र घालून जायला, त्यामुळं आपलं खोटं असलेलं बरं. कारण बसमध्ये वगैरे इकडे तिकडे चढताना आजकाल चोरी खूप होते, त्यामुळे आपलं सोन्याचं न घातलेलंच बरं है ना. चला गाईज, आता 12ला 5 मिनटं बाकी आहे बरोबर. आणि आता बॅग वगैरे तर झाली माझी भरून. आता फक्त बाकीचे स्किन केअर प्रोडक्ट आणि ब्रश वगैरे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आम्ही त्यात घेईल उद्या. कारण आता घरी कधी येईल त्याच्यावर डिपेंड करतं. आणि बस पण लवकरच आहे ट्रॅव्हल्स. तर बाय बाय, इथेच आपला ब्लॉग एंड करूया. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. बाय.